युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस टंचाई निर्माण झाली आहे। सरकारच्या आदेशानुसार व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आलाय। त्यामुळे हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिक चांगलेच अडचणीत आलेत। विशेषतः 4-6 महिने आधी ऑर्डर घेतलेल्या केटरिंग व्यावसायिकांना आता अनेक प्रश्न पडलेत। लग्न आणि अन्य कोणत्या समारंभासाठी आवश्यक नाश्ता भोजन बनवण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नाहीत। अशा वेळी गॅस ऐवजी पारंपरिक ऊर्जेचा वापर करावा लागणार आहे। तशी तयारी आता कोल्हापूर केटरर्स वेलफेअर असोसिएशनच्या सदस्यांनी ठेवली आहे। दुसरीकडे लवकरच युद्धजन्य परिस्थिती निवळेल आणि गॅस पुरवठा सुरळीत होईल अशी त्यांना आशा आहे। गेल्या आठवडाभरापासून कोल्हापुरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण पूर्णपणे ठप्प झालंय। त्यामुळे हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिक हवालदिल झालेत। सध्या लग्नसराई सुरू आहे। अनेकांनी यापूर्वीच लग्नाच्या किंवा अन्य समारंभासाठी जेवण बनवण्याच्या ऑर्डर्स घेतल्या आहेत। पण अचानक गॅस पुरवठा बंद झाल्यानं आता खाद्यपदार्थ बनवायचे कसे हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। चुलीवर जेवण करायचं म्हटलं तरी मंगल कार्यालयात सोयीस्कर जागा नाही। त्यामुळे लग्न किंवा अन्य समारंभांच्या तारखा महिनाभर पुढे ढकलाव्या लागतील। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर केटरर्स वेलफेअर असोसिएशननं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेऊन किमान केटरिंग व्यावसायिकांना तरी गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी केली। पण जिल्हा प्रशासनानं त्याला स्पष्ट नकार दिलाय। एकीकडे केटरिंग व्यावसायिकांकडे काही कर्मचारी कायमस्वरूपी कामाला आहेत। किमान त्यांच्या भोजनाचा प्रश्न सोडवण्यासाठी किमान 10% गॅस पुरवठा करावा अशी मागणी संघटनेनं केली आहे। पण त्यालाही प्रशासनानं नकार दिलाय। अशा परिस्थितीत यापूर्वी स्वीकारलेले कार्यक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी केटरर्स वेलफेअर असोसिएशनने स्वीकारल्याचं संघटनेचे सदस्य रोहन पाटील आणि मोहन गिरी यांनी सांगितलं। आम्ही काल पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो, पण त्यांनी स्पष्टपणे आम्हाला नकार दिलाय। फक्त घरगुती सिलेंडरचं वितरण केलं जाईल, कमर्शियल व्यापार तुम्ही थांबवा, लग्न सराई थांबवा चालेल। पण आपण असं न करता सगळ्यांची तयारी झाली आहे, लग्नासाठी असेल पत्रिका वाटलेत, सगळ्या गोष्टीचं हे झाल्यामुळे आपण त्या गोष्टीला विघ्न आणू शकणार नाही आहे। आपण मग त्यातून काहीतरी मार्ग काढून इंधनाच्या अभावी आपण लाकडो असेल, शेण असेल, बरेच कोळसा असेल, या गोष्टीवर वापर करून आपण हा इव्हेंट कार्यक्रम त्यांचा पूर्णत्वावर नेणं आमची जबाबदारी आहे। आणि आम्ही एकमेकास मदत करून ह्या गोष्टीतून मार्ग काढून काही ना काही कार्यक्रम चांगला करून द्यायचा मार्गात आहोत आम्ही सगळेजण। सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं लाकूड कोळसा यांचे दरही वाढले आहेत। इंडक्शन शेगडीचाही दर वाढलाय। कोणतीही आपत्ती कधीही येऊ शकते। अशा काळात पर्यायी ऊर्जा स्रोताचा वापर करावा लागेल। त्यामुळे चूल, कोळसा आणि डिझेलच्या भट्ट्यांचा वापर करण्याचं प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याची गरज आहे। तसंच पारंपरिक ऊर्जा स्रोताचं पुनरुज्जीवन करावं लागेल असं असोसिएशनचे सचिव उदय भोसले आणि रोहन काटे यांनी सांगितलं। सौर ऊर्जेवरती वीज निर्मिती करून विजेवरती चालणारी जी काही इंधन आहेत त्याचा विचार करावा लागेल प्रामुख्याने। कारण आपण ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो तिथं उन्हाचा तोटा नाही आपल्याला। त्यामुळं तो एक नैसर्गिक स्रोत आहे की त्याचा आपल्याला अधिकाधिक वापर कसा करून घेता येईल सौर ऊर्जेचा। त्याच्याबरोबर पवन ऊर्जेचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल। तर त्या ऊर्जेवरती आपल्याला आणि हे आधुनिक जे मार्ग आहेत त्याच्यासोबत पारंपरिक जे मार्ग आहेत त्याचाही आपल्याला विचार करायला लागेल। कोल्हापुरातील अनेक मंगल कार्यालयात कार्यक्रमांचं बुकिंग झालंय। पण सध्या अशा कार्यक्रमात जेवण बनवण्यासाठी गॅसचा तुटवडा जाणवू लागलाय। गुढीपाडव्यानंतर लग्नाचे मुहूर्त आणि अन्य समारंभ वाढतात। तोपर्यंत गॅस टंचाईचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा केटरिंग व्यावसायिकांची आहे। पण सध्या तरी केटरिंग व्यावसायिक एका वेगळ्याच कात्रीत अडकले असून एकमेकांना मदत करण्यावाचून पर्याय नाही।